बरेच जण मला प्रश्न करत आहेत की तुळशी माळ तर मी घालतोय, पण मला त्या तुळशी माळेमध्ये मस्त राधा नाव, सीताराम नाव, माऊलीचा फोटो, विठ्ठलाचा फोटो अशा प्रकारचे लॉकेट घालायची इच्छा आहे. तर महाराज चालते का? तर मित्रांनो, आपण साधक आहोत आणि साधकाने तुळशीचा एक साधा कण जरी अंगावर ठेवला ना तरी त्याचं कल्याण होतं. असं नाही की मी फार मोठी तुळशीची माळ घालतो, मग वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये घालतो, म्हणजे मला जगाला दिखावा करायचा आहे का? म्हणजे हा साधक नाही झाला, तो दिखावा करणारा एक ढोंगी झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, भगवंत काय म्हणतात भागवतामध्ये, मी दगड, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाकडं, त्यानंतर माती, सिमेंट अशा कोणत्याही प्रकारच्या पदार्थाचा वापर करून जर माझी मूर्ती बनवली तर ती मूर्ती समजू नये, मी साक्षात आहे असं समजावं. मग मला सांगा, त्या लाकडाचीच त्या ठिकाणी माऊलीचं लॉकेट बनवतो आपण, विठ्ठलाचं लॉकेट बनवतो किंवा नाम साक्षात भगवंत आहे. मग हे आपण घालून टॉयलेटमध्ये जाणार, अशुद्ध ठिकाणी जाणार, त्याच्यावरून ते पाणी पडणार आणि भगवंताच्या जर अंगावरून पाणी आलं म्हणजे साक्षात ते लॉकेट भगवंतच आहे किंवा संत आहेत एखादे, तर ते म्हणजे साक्षात गंगाजी आहे. आणि मग आपण काय करतो, त्याला आपल्या पायावर जाणार, कुठे कुठे जाणार, याच्याहून समजून घ्यायचं. दिखावा साधनेच्या मागे न लागता उत्तम साधना करण्याचा प्रयत्न करा. म्हणून कधी आपली माळ साधारण असलेली बरी. ही बघा, तर याच्यावरून आपली माळेमध्ये डिझाईन बघत बसू नका. उत्तम भगवंताच्या या कंठी माळेला धारण करा, तुळशी माळेला धारण करा आणि तिच्या कृपेने भगवंताच्या नामाचा जप करत एक उत्तम धार्मिक जीवन जगा. अशा प्रकारे जर आपली भक्ती राहिली तर नक्कीच भगवंत प्रसन्न होतील.